आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यालयातून भेट झालं। आज संतोष अशोकनाथ यांनी म्हणजे अध्यक्ष महाराष्ट्रात हे आमच्या आंदोलनस्थळी भेट दिले। त्याचबरोबर आम्ही निवेदन देण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयात गेलेलो होतो। निवेदन आमचं स्वीकारण्यात आलं व त्याचबरोबर आमच्या निवेदनावर तात्काळ कारवाई करण्यात येईल व उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे आणि होमगार्ड बांधवाच्या ज्या मागण्या आहेत ते तात्काळ परिपूर्ण करू असे आश्वासन व त्याचबरोबर बैठकी संदर्भातला लेखी पत्र आम्हाला उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आला आणि आज ह्या लेखी पत्राच्या अनुषंगाने आम्ही कुठेतरी आमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि होमगार्ड मागण्यासंदर्भात होमगार्डच्या मागण्या तात्काळ पूर्ण होतील असा विश्वास आम्ही व्यक्त करतो आणि आज रोजी जो 11 मे पासून चालू असलेला आंदोलन आहे ते आज आम्ही स्थगित करतो। कोणकोणत्या मागण्या आम्ही त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत। 9च्या 9 मागण्यावर ज्यावेळेस बैठक होईल त्या बैठकीच्या माध्यमातून हा जो काही विश्लेषण होईल त्यामध्ये पण 9च्या 9 मागण्यावर सकारात्मक आहे ते 9च्या 9 मागण्या रास्त आहेत आणि आपण पूर्ण करू असे त्यांचा मानस आहे। जर मागणी मान्य नाही झाल्या तर आम्ही पुन्हा आंदोलनाच्या मैदानात उतरू। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, कारण आम्ही हे तुर्तास आंदोलन स्थगित केलंय, कायमचं नाही केलं, तुर्तास आंदोलन स्थगित केलंय। मान्य नाही जायला पुन्हा आम्ही आंदोलनाच्या मैदानात उतरू। होमगार्ड एकता जिंदाबाद, होमगार्ड एकता जिंदाबाद, होमगार्ड एकता जिंदाबाद, होमगार्ड एकता जिंदाबाद, होमगार्ड संघटनेचा